नमस्कार. वर कितीही दाखवलं जात असलं तरी महायुतीत अजिबात आलबेल नाही याच्या साक्ष देणाऱ्या घडामोडी रोज घडत असतात. तुम्ही वाचत असता, ऐकत असता, पाहत असता. अहो, आता ह्या घडामोडी नुसत्या घडत नाही आहेत नव्हे, त्या चव्हाट्यावर देखील येत आहेत. त्यातल्या त्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध आता भडका घेताना दिसत आहे. अजित पवारांना महायुतीतून हाकला अशी मागणी पुण्यातल्या भाजपाने केली होती, आपल्याला ती माहिती आहे. आता पुन्हा पुण्यातील एका कार्यक्रमावरून भारतीय जनता पक्षाविरुद्ध राष्ट्रवादी असा भडका आता पुन्हा एकदा उडालेला आहे. जुन्नर तालुक्यामधल्या पर्यटन विकासाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो का नाहीत असा सवाल करीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नारायणगाव इथं अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. बघा, अजित पवार ही महायुतीत, भाजप ही महायुतीत. अजित पवारांना काळे झेंडे भाजपनं दाखवले. महायुतीचे घटक महायुतीचेच कपडे फाडाफाडी करू लागले आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झालं, दिसून आलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या एका अंतर्गत बैठकीत अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही काम करायचं का असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. पुण्यातल्या भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू असलेले हे कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध आता मात्र रस्त्यावर आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला होणारा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार असलेले अमोल मिटकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून दाखवण्यात आलेले काळे झेंडे याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा असं म्हटलं आहे. जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजींनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मिटकर यांनी केली आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर पर्यटन आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार जुन्नरमध्येच होते. त्यानिमित्तानं या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जुन्नरमधील काही प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरी किल्ला आणि जुन्नर तालुका पर्यटन विकास आराखड्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. आता बघा, यावेळी मंचावर आमदार अतुल बेनके आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेच फोटो होते आणि नेमका यालाच भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला. पर्यटन मंत्री तर भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन आहेत. मंचावरील बॅनरवर या मंत्र्यांचा देखील साधा उल्लेखही नव्हता. एवढंच काय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साधे फोटो किंवा नाव देखील या बॅनरवर नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना नारायणगाव इथं काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे आमच्या नेत्याचा हा अपमान असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आशा बुचके यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी थेट मागणी केली आहे. महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यापासून पुण्यातील स्थानिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. आज नाही, आधीपासूनच. अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं. आता ते काढून अजित पवार जेव्हा सत्तेत आले त्यावेळेला अजित पवार यांना ते पालकमंत्रीपद देण्यात आलं. अर्थात हे पालकमंत्रीपद देता घेता बरीच चर्चा आणि बराचसा वाद देखील समोर आला होता. याचाही रोष जिल्ह्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आयोजित केलेल्या एका बैठकीत अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करायचा का असा सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळं पुण्यात विधानसभा निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांचा पक्ष, या दोघांमध्ये हा संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं देखील पाहावं लागणार आहे कदाचित.
साहजिकच याचा फटका सगळा महायुतीलाच बसणार आहे. महायुतीच्या घरात आजवर फक्त धूर येताना दिसत होता. आता मात्र याच घरातून आग देखील भडकू लागली असल्याचं दिसू लागलं आहे. आतली आग आता बाहेर येताना दिसू लागली आहे. अहो नक्की चाललंय तरी काय? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? अजितदादांनी स्वतःहून महायुतीतून बाहेर पडावं यासाठी ही धडपड असावी काय हो? नाही, तुमची मतं जरूर कळवा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अर्थात ही अपेक्षा आणि विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.